वेलकम बैक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो में आपका फिर से बहुत बहुत वेलकम है। टीईटी की परीक्षा हो चुकी है, मतलब शिक्षक पात्रता परीक्षा, साथ ही साथ सीटेट की परीक्षा भी दोस्तों 14 और 15 दिसंबर को फाइनल हो चुकी है। अब उसके बाद जो अगला टारगेट है, जो अगला मिशन है, वो टीएआईटी मीन्स शिक्षक अभियोग्यता और बुद्धिमत्ता चाचनी परीक्षा का रहने वाला है दोस्तों। और उसका नोटिफिकेशन कब आएगा, एग्ज़ाम कब होंगी, किस तरीके से होंगी, ये तमाम चीज़ों को एक साइट में रखते हुए, अगर आप उर्दू मीडियम के हो, हिंदी मीडियम, मराठी मीडियम या इंग्लिश मीडियम के हो दोस्तों, जो भी मीडियम के आप स्टूडेंट्स हो, आपको पता है जो भी आपका माध्यम है, आपको मराठी के क्वेश्चन जो है दोस्तों वो पूछे जाते हैं। मैक्सिमम 30 क्वेश्चन आपको मराठी के पूछे जाते हैं दोस्तों शिक्षक पात्रता परीक्षा में। मतलब मराठी व्याकरण को लेकर आपको 30 से ज़्यादा प्रश्न पूछे जाते हैं। आप 2023 का क्वेश्चन पेपर देखेंगे, आप 2017 का क्वेश्चन पेपर देखेंगे दोस्तों। तो अगर आप एन वक्त पर तैयारी करना चाहते हो तो आप टीचर नहीं बन पाओगे दोस्तों। इसके लिए जो है आपको अभी से जो है रोज़ाना कुछ ना कुछ करना होगा, क्योंकि ये पात्रता परीक्षा नहीं है। एक बात आप याद रखेंगे, जिस तरीके से टीएटी होती है, जिस तरीके से सीटेट होता है, उस तरीके से टीएआईटी मीन्स शिक्षक अभियोग्यता और बुद्धिमत्ता चाचनी एक पात्रता परीक्षा नहीं है दोस्तों। यहाँ पर आपको मेरिट में होना होता है, तभी जाकर आपका सिलेक्शन होता है। और एक बात, यहाँ पर आपका पास और फेल का कोई मतलब नहीं होता है दोस्तों। यहाँ पर आपके जितने ज़्यादा नंबर आएंगे 200 में से, तो उस तरीके से आपका सिलेक्शन मेरिट के अनुसार होता है। ये कुछ चीज़ें क्लियर होनी चाहिए परीक्षा से पहले पहले। और मैं, अगर आप टीचर बनना चाहते हो 2025 में, अगर आप अपने आप को शिक्षण सेवक देखना चाहते हो, तो दोस्तों अभी से जो है आपको इस परीक्षा में अपने आप को झोंक देना है, तभी जाकर आप कामयाबी हासिल कर पाओगे दोस्तों। क्योंकि लास्ट टाइम जिस तरीके से कंपटीशन रहा है बच्चों का, उससे बहुत ज़्यादा अब इस बार कंपटीशन होने वाला है दोस्तों। तो एक एक चीज़ को आप ध्यान से समझेंगे, सिलेबस को देख लेंगे। फिलहाल तो हम मराठी व्याकरण की बात कर रहे हैं। आपका जो भी माध्यम हो, मैं फिर से एक बार कह रहा हूँ, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, उर्दू मीडियम, तो आपको वहाँ पर मराठी व्याकरण देखने के लिए मिलेगा 100%। तो चलिए बढ़ते हैं वीडियो में आगे। वीडियो में आगे बढ़ने से पहले अगर आप हमारे चैनल पर नए हो तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए, साथ ही साथ बेल नोटिफिकेशन को ऑन कीजिए, ताकि आपको आने वाले वीडियोस के नोटिफिकेशन जो है वो आसानी से मिल पाए। और अगर आप हमसे जुड़ना चाहते हो दोस्तों, तो डिस्क्रिप्शन में जाकर आपको हमारे टेलीग्राम और व्हाट्सएप ग्रुप को ज्वाइन कर लेना है, जहां से आपको तमाम शासन निर्णय परिपत्रक वक्त वक्त पर देखने के लिए मिलेंगे दोस्तों। तो चलिए बढ़ते हैं पहले प्रश्नों की तरफ। वीडियो को प्लीज लाइक कीजिए। हे बघा, प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। मराठी व्याकरण संदर्भात शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो। आणि हे सगळे जे प्रश्न आहे मित्रांनो, ते 2023 आणि 2017च्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहे, म्हणजेच प्रीवियस इयर क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहत आहोत। प्रश्न क्रमांक 1 इथे दिलेला आहे की नदी पलीकडे हिरवे रान आहे, या वाक्यातील विशेषण ओळखा। तर हे बघा मित्रांनो, विशेषण काय आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आणि 4 ऑप्शन दिलेले आहे, नदी पलीकडे हिरवे किंवा रान। तर हे बघा, नदी पलीकडे हिरवे हे जे असणार आहे मित्रांनो, विशेषण या ठिकाणी असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो। आपण जे जितके प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो, प्रत्येक प्रश्न जे आहे ते 2017 आणि 2023च्या शिक्षक अभियोग्यता परीक्षेमध्ये विचारले गेलेले हे सगळे प्रश्न या ठिकाणी राहणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, म्हणजे प्रश्न क्रमांक 2। हे बघा, प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी विचारलेला आहे की पारा चढणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय। जशा प्रकारे मुहावरा असतो मित्रांनो, तशाच प्रकारे वाक्प्रचाराचा अर्थ या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। पारा चढणे म्हणजे नेमका अर्थ काय, असा हा प्रश्न आहे। आणि 4 ऑप्शन दिलेले आहे, खूप रागावणे, ताप येणे, तापमान वाढणे किंवा गरमी होणे। तर हे बघा मित्रांनो, जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 1, खूप रागावणे म्हणजे पारा चढणे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3। हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी दिलेला आहे की हितवादी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो, दृष्ट, हितचिंतक, हितेच्छू किंवा हितोशी, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो। आणि जे बरोबर उत्तर असणार आहे, जे योग्य उत्तर असणार आहे, ते असणार आहे दृष्ट, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर उत्तर राहणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, म्हणजे प्रश्न क्रमांक 4। हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 अशा प्रकारे येथे विचारलेला आहे की नयन हा शब्द दिलेला आहे आणि या शब्दाची संधी सोडवा, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो, नयन या शब्दाची संधी सोडवा। तर हे बघा मित्रांनो, ने प्लस अन म्हणजेच नयन,
ने प्लस अन म्हणजे नयंतर ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते असेल आपला बरोबर उत्तर राहणार मित्रांनो। ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। यानंतर पुढचा प्रश्न हे बघा, प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी दिलेला आहे की अंग काढून घेणे, अंग काढून घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला इथे सुद्धा दिलेला आहे मित्रांनो। अंघोळ करणे, जबाबदारी टाळणे, अंगावरचा मळ काढणे किंवा चोरी करणे। तर हे बघा मित्रांनो, योग्य जे उत्तर असेल अंग काढून घेणे म्हणजेच जबाबदारी टाळणे, ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6 हे बघा, प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी विचारलेला आहे की खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते। हे सगळे जे प्रश्न आहे मित्रांनो ते पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहे। TAIT टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट मध्ये म्हणजेच शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्रत्येक प्रश्न जे आहे ते पूर्वीच्या परीक्षेत विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी मराठी व्याकरणचे पाहत आहोत। हे बघा, खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणता असा प्रश्न किंवा कोणते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। आणि अशुद्ध वाक्य विचारलेला आहे तर तो हजर झाला, तो हजार झाला इथे लिहिलेला आहे मित्रांनो। म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय असेल तर अशुद्ध वाक्य या ठिकाणी असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7 प्रश्न क्रमांक 7 आपण पाहणार आहोत मित्रांनो। हे बघा, प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी विचारलेला आहे की पुढील पुढील म्हण पूर्ण करा, अति तिथे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। आणि अति तिथे माती किंवा मती 2 ऑप्शन आपल्याला इथे कन्फ्यूज करणार आहे मित्रांनो। तर हे बघा, अति तिथे माती म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे असेल किंवा ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8 हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8 आणि प्रश्न क्रमांक 8 जे प्रश्न आहे ते जनरल नॉलेजच्या बेसवर या ठिकाणी विचारलेला आहे की हावडा स्टेशन डॅश डॅश येथे आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आणि 4 ऑप्शन दिलेले आहे, कलकत्ता किंवा कोलकाता, गांधीनगर, अंदमान किंवा भोपाळ अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। आणि लक्षात ठेवा मित्रांनो, हावडा स्टेशन कुठे असणार आहे तर कोलकाता म्हणजे ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9 हे बघा, प्रश्न क्रमांक 9 येथे दिलेला आहे की जिथे आकाश जमिनीला टेकलेले दिसते ती जागा, मोस्ट IMP हा प्रश्न आहे मित्रांनो। आणि प्रश्न विचारलेला आहे की जिथे आकाश जमिनीला टेकलेले दिसते ती जागा कोणती असा प्रश्न विचारलेला आहे। डोंगर, पर्वत, समुद्र किंवा क्षितिज। तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 जे असेल, ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10 प्रश्न क्रमांक 10 हे बघा, प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी दिलेला आहे की हुशार या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता असा प्रश्न नेमका या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। अतिशय सोपे प्रश्न जे आहे ते पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहे। हुशार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असा प्रश्न विचारलेला आहे। चालाक, निर्बुद्ध, शहाणा किंवा बुद्धिमान अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो। आणि लक्षात ठेवा, हुशार म्हणजेच विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे तर निर्बुद्ध म्हणजे ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात मित्रांनो। आमच्या चॅनलच्या माध्यमातून शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच TAIT 2025 साठी सगळी प्रॅक्टिस जी आहे ते फ्रीमध्ये आमच्या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो केली जाईल। तर तुम्ही आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11 हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी दिलेला आहे की खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता। तर हे बघा मित्रांनो, अशुद्ध शब्द जे असणार आहे या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहे, गृह, गृह कलह, गृहस्थ किंवा गृहिणी। तर हे बघा मित्रांनो, जे अशुद्ध शब्द असणार आहे ते असणार आहे गृहिणी। ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। 2017च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता। ओके, पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12 प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता। आता या ठिकाणी विचारलेला आहे की शुद्ध शब्द कोणता, जिसको हम कहेंगे वर्तनिक हिसाब से सही शब्द कौन सा है, जशा प्रकारे आपण हिंदीमध्ये म्हणतो मित्रांनो। तर हे बघा, शुद्ध शब्द कोणता 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे, गुरु,
गुरु चार ऑप्शन दिलेले आहे, वेगवेगळ्या प्रकारे गुरु इथे लिहिलेला आहे मित्रांनो. आणि ऑप्शन क्रमांक 3 जे असेल, ऑप्शन क्रमांक 3 जे असेल गुरु या ठिकाणी बरोबर लिहिलेला आहे, शुद्ध आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी काय असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13 विचारलेला आहे की खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि 4 वाक्य आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. हे 4ही वाक्य तुम्ही पाहू शकतात. तो दिवस चांगला गेली, हा चुकीचा आहे, कारण गेली या ठिकाणी दिलेला आहे. ती दिवस चांगला गेली हे सुद्धा या ठिकाणी मित्रांनो चुकीचा दिलेला आहे. ती दिवस चांगला गेला तर हे सुद्धा या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे मित्रांनो, कारण की तो दिवस चांगला गेला हा काय असणार आहे तर शुद्ध वाक्य या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो, म्हणजेच प्रश्न क्रमांक 14. हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14 या ठिकाणी विचारलेले आहे की त्या झाडाखाली काळा कुत्रा बसलेला आहे, वाक्यातील विशेषण ओळखा. तर हे बघा मित्रांनो, अतिशय सोपा हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी असणार आहे की त्या झाडाखाली काळा कुत्रा बसला आहे. तर काळा हे काय असणार आहे, विशेषण असणार आहे. कारण की मित्रांनो कुत्रा हे जे आहे, कुत्रा हे काय आहे तर नाम आहे. ओके, आणि काळा त्याचा विशेषण आहे. ऑप्शन क्रमांक सी काय असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. हे बघा मित्रांनो, 2017च्या परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेला होता की अखंड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. अतिशय सोपा आणि मोस्ट IMP हा प्रश्न असणार आहे मित्रांनो. अखंड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तर हे बघा, खंडित, अपूर्ण, सलग किंवा अलग. तर हे बघा मित्रांनो, अखंड म्हणजेच काय तर समानार्थी शब्द विचारलेला आहे. अखंड म्हणजेच सलग. अखंड म्हणजे काय तर सलग. ऑप्शन क्रमांक सी काय असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 या ठिकाणी विचारलेला आहे की खालीलपैकी शुद्ध अशुद्ध, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. आणि हा प्रश्न सुद्धा 2017च्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता. तल्लख, तन्हा, तल्लीन किंवा तबल. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी अशुद्ध शब्द कोणता. तर अशुद्ध जे शब्द असणार आहे ते असणार आहे तबल. अशुद्ध जे शब्द असणार आहेत ते असणार आहे तबल. ऑप्शन क्रमांक 4 असेल आपला बरोबर उत्तर. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 येथे दिलेला आहे की खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते, असा प्रश्न विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. आईने स्वयंपाक केला, आईने स्वयंपाक शिजवला, आईने स्वयंपाक बनवला, आईने स्वयंपाक रांधला. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. आणि शुद्ध वाक्य कोणते, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर हे बघा, आईने स्वयंपाक केला हे काय असणार आहे तर आपला बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. हे बघा, हे प्रश्न सुद्धा 2017च्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता मित्रांनो. WWW चा अर्थ काय, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि तुम्हाला माहित आहे वर्ल्ड वाईड हे नसेल ना, ऑप्शन क्रमांक 4 बरोबर असेल. वर्ल्ड वाईड वेब म्हणजेच काय, ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. अशाच प्रकारचे प्रश्न मित्रांनो तुम्हाला शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पाहायला मिळतात. तुम्ही 2017ची प्रश्नपत्रिका पहा, 2023ची प्रश्नपत्रिका पहा. अशाच प्रकारचे प्रश्न जे आहे तुम्हाला शिक्षक अभियोग्यतामध्ये विचारले जातात मित्रांनो. आता हे बघा, हा प्रश्न या ठिकाणी थोडा चेंज झालेला आहे आणि हा एक डिफरंट क्वेश्चन आपण या ठिकाणी ॲड केलेला आहे मित्रांनो. म्हणजे नेमकं तुम्हाला समजेल की प्रश्नपत्रिका कशा प्रकारे येते आणि अभ्यास कशा प्रकारे करावा लागतो, म्हणजे हे तुम्हाला कळेल. हा प्रश्न थोडा डिफरंट आहे, ते आपण ॲड केलेला आहे. शिक्षकी पेशाच्या मानसिक आरोग्यासाठी, म्हणजे एका CDP सारखा हा प्रश्न आहे मित्रांनो. सर्वात हानिकारक असलेला घटक म्हणजे कदाचित, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. अधिक शिकवण्याचा भार, उदाहरणार्थ मर्यादेबाहेर विद्यार्थी असलेला वर्ग. ऑप्शन क्रमांक 2 आंतरव्यक्तिगत संघर्ष. ऑप्शन क्रमांक 3 स्वतःला सृजनात्मक रीतीने व्यक्त करण्याच्या संधीची कमतरता किंवा एकसारखेपणातील निरस्ता. तर हे बघा मित्रांनो, प्रश्न जर तुम्हाला समजला असेल आणि प्रश्न जर तुम्ही काळजीपूर्वक वाचला असेल तर ऑप्शन क्रमांक 4 काय असेल आपलं बरोबर उत्तर असणार आहे. एकसारखेपणातील निरस्ता जे असणार आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20 या ठिकाणी दिलेला आहे की बुलबुल
आपले घरटे कुठे बनवते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि हा प्रश्न सुद्धा 2017च्या TITच्या परीक्षेत विचारला गेला होता मित्रांनो. कुंपण, झुडपे, दोन्ही कुंपण आणि झुडपे किंवा वरील एकही नाही. तर लक्षात ठेवा मित्रांनो, बुलबुल आपले घरटे कुठे बनवते, तर दोन्ही कुंपण आणि झुडपे काय असेल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आज आपली पहिलीच व्हिडिओ होती मित्रांनो. ऑफलाईन व्हिडिओ टाकायला आपण आजपासून सुरुवात केलेली आहे. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी 2025साठी मित्रांनो परीक्षा एप्रिलमध्ये हो, मार्चमध्ये हो. आतापासून तुम्ही तयारीला लावा, म्हणजे तुम्हाला जून 2025 पासून शिक्षण सेवक होता येईल मित्रांनो. कारण जर तुम्ही वेळ वाया घातला आणि तुम्ही अभ्यास वेळेवर सुरू केला नाही तर मित्रांनो तुमचं काहीच होणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. कारण की मेरिट खूप लॉंग जाते मित्रांनो. तुम्हाला जवळपास 110 किंवा 120 मार्क्स मिळाले पाहिजे 200 पैकी. इंटेलिजन्स आणि ॲप्टिट्यूड 2 प्रकार असतात मित्रांनो, ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेअर करू. बाकी जे डिटेल आहे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी संदर्भात फक्त हे तुम्ही आजपासून मराठी भाषेच्या व्याकरणचे जे प्रश्न तुम्हाला येतात मित्रांनो ते तुम्ही स्टार्ट करून टाका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.